राज ठाकरे मनसेच्या वर्धापन दिनी किल्ले रायगडावर जाऊन राज ठाकरेंकडून शिवरायांना अभिवादन। राज ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेंसह नेते आणि पदाधिकारी इथे उपस्थित। मनसेच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण। मनसेची आजपासून सदस्य नोंदणी सुरू। वर्दळीच्या ठिकाणी सदस्य नोंदणीचे टेबल्स लावा। राज ठाकरेंचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निर्देश। तर जे बोलायचं आहे ते 19 तारखेला मेळाव्यात बोलणार। राज ठाकरेंची प्रतिक्रिया। मनसेचा आज 20वा वर्धापन दिन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून एक्सवर पोस्ट करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा। पक्ष स्थापनेपासूनच्या आंदोलनं आणि विविध घटनांचा पोस्टमधून आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची ऊर्जा सुरक्षा जपली, त्यामुळे आता एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी टीका करणं हास्यास्पद। देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आता आजपासून सुरुवात। आजपासून 2 एप्रिलपर्यंत दुसरा टप्पा सुरू राहणार। एप्स्टीन फाईल, ट्रेड डील यासह विविध विषयांवरून विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्याच्या विरोधकांच्या प्रस्तावावर आज चर्चा। भाजपकडून लोकसभा खासदारांना आज आणि उद्या सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना। सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीपही जारी। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। क्षेत्राचा सातारा खुला करण्याची विरोधकांची मागणी। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर असणं हे महाविकास आघाडीसाठी चांगले संकेत असतील। ठाकरे विधान परिषदेत राहिल्यानं आमच्या आमदारांना बळ मिळेल। संजय राऊतांचं वक्तव्य। तर विधान परिषदेसंदर्भात एकत्र बसून निर्णय घेतला जाईल। शशिकांत शिंदे आणि सतेज पाटलांचं वक्तव्य। सलग 3 दिवस व्हीके सिंग यांची पुण्यामध्ये सीआयडीकडून सलग 3 दिवस चौकशी। व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंग याचा सीआयडीला जबाब। अजित पवारांच्या अपघात प्रकरणामध्ये माझी काही चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा, व्हीके सिंगची प्रतिक्रिया। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये सीबीआयच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी। दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू या कोर्टानं दिलेल्या निकालाविरोधात सीबीआयनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांसारखे वागू नका, भ्रष्टाचाराविरोधात कुठली तडजोड नको। बीएमसीच्या कारभारात नो कॉम्प्रोमाइज धोरण स्वीकारा, मुख्यमंत्री फडणवीसांचा नगरसेवकांना कानमंत्र। विधानसभेत गाजणार पत्राचाळ पुनर्विकासाचा मुद्दा। पत्राचाळीच्या पुनर्विकासाचं काम 18 वर्षांपासून रखडलं। इमारत बांधूनही रहिवाशांना ताबा न दिल्याचा भाजप आमदारांचा आरोप। म्हाडा प्रशासनाच्या कारभारावर आमदारांची नाराजी। कांदिवलीतील फेरीवाल्यांकडून बीएमसी कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी किरीट सोमय्या आज लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये जाणार। मारहाण करणाऱ्या फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशींचा समावेश। अतुल भातकळकर यांचाही आरोप। पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी नाराजी टाळण्यासाठी सुनेत्रा पवारांचे प्रयत्न। सुनेत्रा पवारांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज मागवले। रत्नागिरी जिल्ह्यातील 9 पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक। चिपळूण राष्ट्रवादीकडे तर संगमेश्वर शिंदेंच्या शिवसेनेकडे। मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर पंचायत समितीवर शिंदे शिवसेनेचा सभापती। बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा आजचा 9वा दिवस। बच्चू कडूंचा सलोना ते चिखलदरा त्रिशूल तांडव मोर्चा। बच्चू कडूंचा सरकारला दुपारी 4 वाजेपर्यंत अल्टिमेटम। 4 वाजल्यानंतर आमचं आंदोलन कुठल्याही स्तराला जाऊ शकतं, बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा। नागपूरमध्ये मिनी महापौर पदासाठी भाजपाच्या इच्छुकांची चढाओढ। तर 38 प्रभागांचा कारभार चालवणाऱ्या 10 झोन्समध्ये सभापतींची नियुक्ती होणार। सभापती पदासाठी भाजपकडनं इच्छुक नगरसेवकांची लॉबिंग सुरू।